ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे सायली जी आहे ती आता म्हणत असते मुलींना की तुम्ही काय आता पिकनिकला जात आहे का. मग आता मुलीही म्हणत असतात की हो, आम्ही कुसुमताईला आधीच सांगितलं होतं. तर कुसुमही आता म्हणत असते की अगं ह्या बोलल्या होत्या मला, पण आजच पिकनिक असेल असं वाटलं नव्हतं. असंही आता बोललं जात असतं. तेच दुसरीकडे मुली छान तयार होऊन आलेल्या असतात आणि त्यांना पिकनिकला जायची घाई असते. तेच आता सायलीकडे त्या सगळ्याजणी मस्का लावत असतात आणि म्हणत असतात की प्लीज ना, आम्हाला जाऊ दे ना, आम्ही लवकर येऊ, प्लीज ना सायलीताई. असं बोलून सायलीला मस्का लावायचं काम त्या करत असतात. तेच सायली त्यांना म्हणत असते की थांबा, आधी मला तुमच्या मॅडमशी बोलू दे, म्हणजे नक्की पिकनिक कुठे जाते, काय जाते, ह्या सगळ्या गोष्टी मला बघू दे, असंही आता सायलीने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता सायली जी आहे त्या मुलींना थोडं का होईना शांत राहायला सांगते. कारण तिला माहिती आहे की आधी एकदा आपण विचारून घेतलं तर ते बरं पडेल ना, आणि म्हणूनच मग तिने आता कॉल केलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ती बाजूला जाते आणि त्यांच्या टीचर्सना कॉल करते आणि विचारते की नक्की पिकनिक कुठे जात आहे आणि कोण कोण असणार आहे. तेव्हाच मग आता सायलीला सांगितलं जातं की पिकनिक जे आहे ते कर्जतलाच निघणार आहे आणि मी आहे त्यांच्यासोबत, आम्ही संध्याकाळ व्हायच्या आत रिटर्न येऊ, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही जर असाल सोबत तर तशी काही काळजी करण्याचं कारण नाही, पण तरीसुद्धा ना मुली आहेत ना म्हणून काळजी वाटते. मग आता सायलीला त्या बोलत असतात की नको नको, काळजी करू नका, मी आहे त्यांच्यासोबत आणि जर काही असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट तर करू शकता, असंही आता सांगितलेलं असतं. मग आता सायली म्हणत असते की बरं बरं ठीक आहे चालेल. मग आता त्यांचं सगळं काही बोलणं वगैरे होतं. तेच आता सायली त्या मुलींना सांगत असते की जा तुम्ही, मी तुम्हाला काही बोलणार नाही, पण व्यवस्थित हा कुठेही काही करायचं नाही, मी तुम्हाला आधीच सांगते, असंही आता बोलून ना कसं बसं सावरलं जात असतं आणि त्या मुलींना तिने पाठवायला तयार झालेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता ज्या मुली असतात त्यांना मात्र आता सायली सगळ्या काही गोष्टी समजावून सांगते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात श्वेताने, आणि श्वेताला आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात प्रियाला की ही लोकं कुठून कुठपर्यंत निघणार आहेत आणि हे सगळं काही. आणि ती लगेच मेसेज करून प्रियाला इन्फॉर्मेशन देत असते की ही लोकं आता इथून निघणार आहेत आणि कुठे येऊन पोचणार आहेत, कर्जतला जाणार आहेत आणि संध्याकाळ व्हायच्या आत रिटर्न येणार आहेत, असं देखील सगळं काही तिने आता सांगितलेलं असतं. तेच इकडे आता मधुभाऊ देखील आता मुलींसाठी खूप जास्त खुश असतात, कारण मुलींचं जे काही वागणं असतं ते हल्ली खूपच चांगलं असतं, छान वागत असतात मुली, आणि त्यामुळे आता त्यांनाही बरं वाटत असतं. तेच आता सगळ्या मुली सायलीला बाय वगैरे बोलतात आणि लगेचच पिकनिकला जायला निघतात. मग आता सायली ही मुलींसाठी खुश असते. श्वेताच्या डोक्यात मात्र प्लॅनिंग सुरू असतं, कारण श्वेताला काही झालं तरी प्लॅन सक्सेस करायचा असतो आणि यासाठी तर तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगितलेल्या असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की मुलं थोडी नाराज असतात, हे सायलीला दिसतं. म्हणून सायली आता मुलांना मस्का लावत असते. सायली मुलांना सांगत असते की तुम्हाला काय आज खायचं आहे, मस्त वडापाव खायचं मन करते का, तर ती मुलं हो असं म्हणतात. मग ती जी गौरी आहे लहान, तीसुद्धा सांगत असते की हो, मला पण वडापाव खायचा आहे. मग आता हे त्यांचं ठरतं वडापाव वगैरे खायचं, आणि मग तेव्हाच ना इथे पूर्ण अशी तयारी वगैरे होत असते वडापाव वगैरे बनवायची. मग तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही इथे बसा, मग मी पटकन वडापाव बनवून घेते, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे घरीसुद्धा लगबग सुरू असते, कारण आता घरातही सगळं काही आवरायचं असतं. अर्जुनला आता बऱ्याच गोष्टी कल्पना सांगत असते की कसं कुठे मॅनेज करायचं आहे ते. आता सजावट वगैरे हे सगळं काम ना सगळ्यांनीच वाटून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच ना घरामध्ये खूप जास्त अशी बडबड असते. तेच अस्मिता जी आहे तीसुद्धा सायलीची साडी वगैरे व्यवस्थित ठेवत असते, कारण सायली आल्यानंतर सायलीला
सगळं रेडी करून ठेवायचं असं ठरलेलं असतं. तेच दुसरीकडे आता कल्पनाने कुसुमला कॉल केलेला असतो आणि कुसुमला कॉल करून तिने आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या असतात. मग आता कुसुम कल्पनाला विचारत असते की खरंच ना आम्हाला आनंद होतोय आणि आजच डोहाळे जेवण एवढ्या घाईघाईत का ठेवलं? हो आम्ही मुहूर्त काढला गुरुजींकडनं, मग म्हटलं आज होऊन जाऊ दे म्हणून, पण तुम्हा सगळ्यांना यायचं आहे हां आणि मधुभाऊंनासुद्धा सांग. मग तेच मधुभाऊसुद्धा ऐकत असतात, फोन स्पीकरला असतो. तर मधुभाऊ बोलत असतात की हो आम्ही येऊ ना, सोबत येऊ आणि आमच्या लेकीचा इतका मोठा सोहळा आहे आणि आम्ही येणार नाही असं होईल का? येऊ आम्ही असंही आता मधुभाऊ जे आहेत ते कल्पनाला सांगतात. कल्पनासुद्धा खूप जास्त अशी खुश असते, कारण तिलाही बरं वाटत असते की सायलीच्या माहेरची सगळीच मंडळी येणार आहेत. तेव्हा कुसुमही म्हणते की आज ना आमच्या आश्रमातल्या मुलींची पिकनिक गेली आहे, मग आता ती लोक आली ना की आम्ही येतो. मग तर झालं. मग इथे ही कुसुम म्हणते की ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते, तेव्हा कल्पना म्हणते की चालेल जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही या, पण या हा नक्की, कारण तुम्ही जर आलात ना तर सायली खूप जास्त खुश होईल असं देखील आता कल्पना सांगत असते. दुसरीकडे आता श्वेताने प्रियाला कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते, म्हणून प्रियाने आता सचिनला कॉल केलेला असतो आणि सचिनला कॉल करून प्रिया आता पुढचं सांगत असते की काही झालं ना तरी तुला आता लक्ष ठेवायचं आहे आणि त्या मुलींना आजच्या आज गायब करायचं आहे. खरं तर हे सगळं काही उशिरा व्हायला हवं होतं, पण आपण आहे ना ह्या सगळ्या काही गोष्टी आता पटकनी करून घ्यायला हव्यात, कारण जराही उशीर केला तर प्रॉब्लेम होईल असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता आपल्याला आज डोहाळे जेवणा दिवशी मोठं सरप्राईज द्यायचं आहे असंही आता ती म्हणत असते. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा सचिन म्हणतो की तू काळजी करूच नको, मी करतो व्यवस्थित मॅनेज. खरं तर हे सायलीचं डोहाळे जेवण ना सायलीच्या कायम लक्षात राहील असं एकदम धूमधडाक्यात करायचं आहे. मग आता ह्यांचं सगळं प्लॅनिंग वगैरे ठरतं, त्यामुळे प्रिया ही आता खूप जास्त आता खुश असते. सचिन आता प्रियाला सांगत असतो की तू दिलेली माहिती आहेस त्यानुसार मी आता सगळं काम करतो. इकडे आता सगळीजणं तयारीत असतात, कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की चला पटकनी सगळ्या काही गोष्टी आहेत ना आपण करून घेऊया. तेवढ्यातच सायली ना श्वेताला घेऊन घरी आलेली असते आणि सायली आता श्वेताची सगळ्यांना ओळख करून देते आणि ती आता सांगत असते की ही श्वेता आमच्या आश्रमात तुम्हाला म्हटलं होतं नाही का नवीन आली आहे ती, आणि श्वेतालासुद्धा ती आपल्या पूर्ण कुटुंबासोबत ओळख करून देते. मग तेव्हाच अश्विनसोबत सगळ्यांनाच ती आता ओळख करून देते आणि ती आता सायली जी आहे ती अस्मिताला म्हणत असते की तुम्हाला मी म्हटलं होतं ना की आपल्याला एक मुलगी हवी आहे ना सगळं सांभाळण्याला गोलूला वगैरे, मग तुम्ही आता काळजी करू नका, आपल्याकडे एक मुलगी आहे ती म्हणजे श्वेता ही जबाबदारी व्यवस्थित घेऊ शकते. श्वेताला कामावर ठेवायचं, त्यामुळे अस्मिता थोडी नाराज असते, कारण सायलीने डायरेक्ट तिला घरी आणलेलं असतं अस्मिताला न विचारता. पण आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई बिलकुलही टेन्शन घेऊ नका, आपल्या गोलूला ती व्यवस्थित सांभाळेल. तेव्हा कुठे जाऊन अस्मिता शांत राहते. मग आता कल्पना ही म्हणत असते की बरं झालं सायली तू आजच हिला घेऊन आलीस, म्हणजे ना गोलूला हिची सवय झाली तर बरंच होईल. आणि तसंही ना तुला मी म्हणून सांगते आज आपल्याला खूप घाई असणार आहे, मग गोलूकडे लक्ष द्यायला ती जर असेल तर टेन्शनच नाही. दुसरीकडे प्रियाला ना बेड लागलेलं असतं, कारण प्रियाला कळलेलं असतं की सायलीचं डोहाळे जेवण आहे आणि तिच्या वाटीत ते सगळं सुख नाही, मग त्यामुळे ती आता ओरडत असते. त्याच वेळेला आता जे आतमध्ये जेलमध्ये मडकं ठेवलेलं असतं ते सुद्धा ती आता फोडायचा प्रयत्न करत असते. तिला आता ती हवालदार सांगत असते की हे आवाज बंद कर, नको चिडचिड करू, तू प्रेग्नंट आहेस, तुला आता 7वा महिना संपून 8वा महिना लागणार आहे, सो तुझी बडबड आणि हे सगळं काही बंद कर असं देखील आता सांगितलेलं असतं. पण आता ती ऐकायला तयार नसते, ती अजूनच आक्रमक होते आणि ती म्हणत असते की मी असं कसं सगळं काही शांत ठेवू, नाही मी हे सगळं काही शांत ठेवणार नाही, मला राग येतोय असंही आता ती म्हणत असते. तिने आता तिथलं मडकं फोडलेलं असतं आणि ते सगळं हाताने तिच्या रक्त येत असतं आणि ते रक्त ती पूर्ण आपल्या तोंडालासुद्धा आता लावून घेते, कारण ना तिला राग तर खूप भयंकर असा येत असतो आणि इतका राग येत असतो ना की तो सगळ्या काही ती असं मांडूसुद्धा शकत नसते. तेच तिला
ती हवलदार जी आहे ती म्हणत असते की हे शांत बस, कशाला आवाज करतेस, अगं 7वा महिना लागला आहे संपून 8वा महिना लागायची वेळ आली आणि तुझं हे काय चाललंय, बस कर, असं बोलून ती आता तिच्यावर चिडचिड करत असते. पण इकडे काही झालं तरीसुद्धा प्रिया जी आहे ती शांत बसत नाही. प्रिया खूप जास्त आक्रमक झालेली असते. प्रिया आता ज्या मडक्याने तिने ते सगळं काही हे केलेलं असतं ना त्याच्यानेच ती आता भिंतीवर लिहित असते आणि त्यामुळेच तिच्या हातात ना जोरात रक्त येत असतं आणि जेव्हा ते रक्त येतं तरीसुद्धा ती थांबत नसते, कारण तिला सूड भावना असते. ती आता म्हणत असते की सायलीला बर्बाद केल्याशिवाय ना मी काही शांत बसणार नाही, सायलीला आयुष्यातनं पूर्ण उठवणार मी, तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल, असंही आता ती म्हणत असते. तेच आता तिच्या तोंडाला तिने पूर्ण असं रक्त लावून घेतलेलं असतं, कारण सायलीचे लाड होत आहेत, सायलीचं डोहाळे जेवण होतं आहे, त्या सगळ्यावर तिचा हक्क आहे, तिचा अधिकार आहे असं ती म्हणत असते आणि त्यामुळेच तिला राग येत असतो. दुसरीकडे घरात ना सगळं आनंदाचं वातावरण असतं, कारण आता घरामध्ये प्रोग्राम असतो. सायलीसुद्धा सगळीकडनं खुश असते. सायली ही म्हणत असते की आता कोणीही काळजी करू नका, आपल्यासोबत श्वेता आहे ना, श्वेता गोलूची काळजी एकदम व्यवस्थित घेईल, त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. तेच गोलूला श्वेता म्हणत असते की मी सांभाळू शकते आणि ती आता चैतन्यकडे ते बाळ असतं ते आता ती आपल्या हातात घ्यायला बघत असते. तेच आता अस्मिता म्हणत असते की गोलूला लगेच तुझी सवय होणार नाही, त्यासाठी थोडा वेळ जाईल, हळूहळू बघ प्रयत्न करून, असंही आता अस्मिता श्वेताला सांगत असते. श्वेता म्हणत असते की नाही मी बघते ना, बघू ना कसा नाही राहत ते. मग आता सायली म्हणत असते की श्वेताला ना लहान मुलं सांभाळायची सवय आहे, त्यामुळे ती लहान मुलांना ना आपलंसं करते, त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नीट होतील, असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की एवढं सगळं आनंदाचं वातावरण असतं. तेच आता सायलीला सांगितलं जातं की सायली जा रूममध्ये जा आणि फ्रेश हो आणि सगळं आवरून ठेवलेलं आहे, तुझ्यासाठी सरप्राईजसुद्धा आहे, असंही आता सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणत असते की काय सरप्राईज आहे, कसलं सरप्राईज, मग आता अर्जुन तुझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे, जा बरं दोघंही जण रूममध्ये, दोघांसाठी स्पेशल हे असं सरप्राईज आम्ही ठेवलेलं आहे. मग आता दोघंही जण खूप जास्त खुश असतात. तर अर्जुन सायलीला घेऊन आता वर चढत जात असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता अर्जुनला म्हणत असते की मी एकदा फोन करून बघू का, कारण मला ना असं वाटतं पिकनिकमध्ये काही गोंधळ व्हायला नको, म्हणून सायलीचा जीव नुसताना वर खाली होत असतो. मग आता सायली जी आहे ती आता त्या मॅडमना कॉल करत असते आणि त्या मॅडमना कॉल करून विचारते की सगळं ठीक तर आहे ना, मुली ओके आहेत ना. तेव्हा म्हटलं जातं की हो हो मुली एकदम ठीक आहेत, तुम्ही काळजी करू नका. मग आता मानसीशी बोलायचं आहे का, मानसीला देऊ का, हो हो द्या ना. मानसीशी सुद्धा आता सायली बोलत असते आणि सायली मानसीला म्हणत असते की काळजी घ्या हां आणि कुठे जाऊ नका, तुम्हाला सांगितलं आहे ना टीचरसोबतच राहायचं, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्यानंतर आता सायली त्या मॅडमशी सुद्धा स्वतः बोलते आणि त्या मॅडमना सांगत असते की प्लीज जरा मुलींना संध्याकाळपर्यंत लवकर घेऊन या, कारण आज ना आमच्या घरी आमच्या डोहाळे जेवणाचा प्रोग्राम आहे, म्हणूनच मग आता मी विचार केला की तुम्हीही याल तर बरं वाटेल मला. मग आता त्या मॅडमही बोलतात की हो हो नक्की नक्की येऊ ना, असंही आता म्हटलं जातं. मग आता सायली म्हणत असते की ठीक आहे चालेल या तुम्ही, आणि असं बोलून ती आता फोन ठेवते. तेच आता इकडे सायलीने फोन ठेवल्याबरोबर अर्जुन आणि सायली दोघंही जण वर जायला निघतात. मग आता रूममध्ये जातात. तेच इथे घरी खाली ना सगळी तयारी एकदम जोरदार सुरू असते, काय कमी पडायला नको असंच वाटत असतं, सगळं पटापट आवरायचं काम सुरू असतं. तेच आता श्वेतासुद्धा मदत करत असते. गोलू तर आता श्वेताबरोबर एकदम व्यवस्थित राहिलेला असतो आणि त्यामुळेच ना आता बरं वाटत असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की गोलू आणि त्याचबरोबर श्वेता एकत्र असूनसुद्धा कामं करत असते. सगळी कामं एकदम जोरात अगदी चालू असतात आणि हे सगळं होत असतानाच अस्मिताही खूप जास्त खुश असते, कारण अस्मिताला नेहमीच कामावर गेलं की गोलूचं टेन्शन असायचं, पण आता तिला बरं वाटत असतं. ते सजावटीचं काम चैतन्य अश्विन करत असतात. दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती आपलं तोंड वगैरे पुसते, छान क्रीम वगैरे लावते, पावडर लावते आणि ती तयार झालेली असते.
मग आता जेव्हा ती इतकी छान तयार होते ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की मलासुद्धा ना माझं डोहाळे जेवण व्हावं असं वाटतं, पण माझं डोहाळे जेवण कोण घालणार आहे असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ना ती बोलत असते की आज ना छान असं चमचमीत खायचं मन करते, पण आपल्या नशिबात थोडी आहे. मग आता तिला ना मस्त अशी खीर आणि अळूवडी खायचं मन करत असतं आणि म्हणूनच मग ती आता याबद्दल तिथे असणाऱ्या हवालदारला सांगते. ती हवालदार नेमकी तिला आता जेवायला बोलवायला आलेली असते आणि मग ती सांगत असते की मला ना चमचमीत असं खावंसं वाटते, प्लीज तेवढी माझ्या खाण्याची सोय करून दे ना. मग आता ती म्हणते जे गुपचूप दिलं आहे ना ते खा, कारण इथे असं चमचमीत काही भेटणार नाही, कळलं का, असंही आता ती तिला बोलत असते आणि तिचा हात वगैरे धरते आणि तिला जेवण्यासाठी वगैरे घेऊन जाते. जसं आता ती तिला जेवायला घेऊन जाते ना, तसं आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की प्लीज ना माझ्यासाठी म्हणून बघा ना काही सोय होते का, असंही आता म्हटलं जातं. पण ती म्हणते की नाही या, गपचूप जे पुढ्यात पडलं आहे ना ते खायचं, इथे असली नाटकं चालणार नाही, असंही आता सांगितलेलं असतं. मग काय, प्रिया जी असते ती पटकनी सगळं काही घेऊन निघते आणि प्रिया जेव्हा निघते ना, तेव्हा मात्र इथे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जी मुलं असतात तीसुद्धा खूप जास्त खुश असतात आणि मुलांना आनंद झालेला असतो. मुलं इकडे तिकडे आता पाहत असतात. मुलं जेव्हा बघत असतात ना, तेव्हा मुलांचं एन्जॉयमेंट सुरू असतं आणि तेव्हाच ना मुलं जेव्हा एवढी मस्ती वगैरे करतात ना, तेव्हा मात्र आता सचिनने त्यांच्यावर लक्ष ठेवायला एका माणसाला ठेवलेलं असतं आणि तो माणूस ना आता सांगत असतो सचिनला की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना सोबत, आम्ही करतोय सगळं मॅनेज, काळजी करूच नका, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र सचिनचा जो एक माणूस असतो तो बरोबर लक्ष ठेवून असतो आणि जेव्हा तो लक्ष ठेवून असतो ना, तेव्हा त्याला ह्या मुली बरोबर दिसत असतात आणि तो म्हणत असतो की काळजी करू नका, आपलं काम झालंच म्हणून समजा. मग आता एवढं सगळं सांगितलेलं असतं, त्यामुळे ना आता खूप जास्त आनंद जो आहे तो इकडे आता प्रियाला होत असतो. प्रिया ही खूप जास्त खुश असते. प्रिया आता विचार करते की चला फायनली हे सगळं काही परफेक्ट जुळून आलेलं आहे. इकडे आता प्रिया ही बसलेली असते आणि ती आता म्हणत असते की प्लीज तुम्ही सगळीजणं जर माझ्याबरोबर असाल ना, तर माझं डोहाळे जेवण करा ना, मलासुद्धा असं वाटतं की माझं डोहाळे जेवण व्हायला हवं, असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच ना इकडे आता त्या मुलीसुद्धा इकडे असणाऱ्या सगळ्याच बायका ज्या आहेत त्या सांगत असतात की उलट तुझ्या आयुष्यात किती चांगलं आहे, म्हणजे तुझ्यासोबत तुझं बाळही आहे, इथे तर आमच्या आयुष्यात ना आम्हाला कोणीसुद्धा नाही आहे बघ. मग आता प्रिया त्यांना सांगत असते की प्लीज ना तुम्ही सगळीजणं जर माझ्यासोबत असाल ना, तर प्लीज मला डोहाळे जेवणाचा आनंदसुद्धा भेटू द्या ना, असंही ती आता म्हणत असते. तेच आता इथे सायली अर्जुन रूममध्ये येतात आणि जेव्हा बघतात ना, तेव्हा पूर्णपणे घर छान असं सजवलेलं तर खाली असतं, तेच आता इथे ना पाहायला मिळत असतं की खूप सुंदर असं ना बेडवर सजावटसुद्धा करून ठेवलेली असते, जी की तिने कधीच इमॅजिनसुद्धा केली नव्हती. एवढी सुंदर तयारी जी आहे ती तिथे केलेली असते आणि त्यामुळेच ना तिला खूप छान असं वाटत असतं आणि त्यामुळेच ती म्हणत असते की किती सुंदर आहे हे सगळं काही आणि बघा ना घरातल्यांनी आपल्याला किती छान असा आनंद दिलेला आहे, असंही ती आता म्हणत असते. तेच आता सायलीसाठी अर्जुनने सुद्धा एक सुपर असं सरप्राईज आणलेलं असतं आणि मग अर्जुनला सायली म्हणत असते की आता हे काय सगळं. अर्जुन म्हणत असतो की बायको तुझ्यासाठी हे सगळं काही खास आहे, असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना अर्जुनने जे गिफ्ट आणलेलं असतं ते सायलीला देतो आणि अर्जुन जसं सायलीला ते गिफ्ट देतो तसं आता सायली खूप जास्त खुश होते. सायली म्हणत असते की खरंच एवढं मोठं गिफ्ट काय आहे नेमकं यामध्ये, असं बोलून ते आता ती गिफ्ट ओपन करायचा प्रयत्न करत असते. मग त्यामध्ये छोटीशी अशी नथ असते आणि ती नथ बघून ना तिला आनंद वाटत असतो. ती म्हणत असते की कसलं कमाल गिफ्ट आहे हे. अर्जुन म्हणतो की ही नथ जेव्हा तू घालशील ना तेव्हा अजून सुंदर दिसशील, मला माहिती आहे, आणि माझ्या बायकोसाठी आणि माझ्या बाळासाठी हे स्पेशली. सायली म्हणत असते की आज आपले एवढे लाड होत आहेत ना ते फक्त या बाळामुळे, या बाळाचे हे लाड होत आहेत सगळे. तर दुसरीकडे अर्जुनने स्वतः सायलीला छान असं डोहाळे जेवणासाठी तयार केलेलं असतं. गळ्यात नेकलेस, मेकअप सगळं काही अर्जुनने केलेलं असतं, त्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला असतो. तर दुसरीकडे आता
प्रिया जी आहे ती म्हणत असते की वा आज खरी मजा येणार आहे आणि असं बोलून ती हॅप्पी असते. तिचं कामही झालेलं असतं कारण तिथे मुलींना पकडलेलं असतं आणि दुसऱ्या गाडीत भरलेलं असतं सचिनच्या माणसाने. त्यामुळे आता प्रिया ही खूप जास्त खुश असते आणि सायलीच्या आयुष्यात मोठंच संकट येणार असतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.